सन्माननीय आजच्या या बैठकीला या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे प्रभारी, केरळ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, त्याशिवाय युथ काँग्रेसचे माजी अध्यक्ष रमेश शकुंतलाजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष आमचे बंधू नानाभाऊ पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, या ठिकाणी आजच्या या बैठकीत सुरेख आयोजन ज्यांनी केलं, आमचे बंधू, आमचे मित्र अमित भैया देशमुख, धीरज देशमुख, आशीष दुवाजी, रंजीताई पाटील, संपत कुमारजी, नसीम खानजी, मंचावरील मराठवाड्यातले सर्व आमदार, माजी आमदार, माजी मंत्री, रंजीताई पाटील, उपस्थित बंधू भगिनी आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातून आलेले काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी, महिला युथ काँग्रेस, त्याशिवाय सेवा दलाचे पदाधिकारी, या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष श्री उडगे, शहर अध्यक्ष श्री जाधव, उपस्थित सर्व सरकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी अमित भैयांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय सुरेख आणि चांगली ही बैठक या ठिकाणी आज बऱ्याच दिवसानंतर योग आला की लातूरला समस्त काँग्रेस जनांची मराठवाड्यातील एकत्र येण्याचा योग या निमित्ताने आज घडून आलेला आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या बैठकीची चर्चा सुरू होती, अध्यक्षांना गणेशजींना विनंती केली की मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील सुद्धा ज्या ज्या भागात आपण जाऊ शकलेलो नाही, तिकडून आमचं जाणं कमी आहे, त्या जिल्ह्यात आपण गेलं पाहिजे, त्या ठिकाणी संपूर्ण त्या भागातले लोक एका ठिकाणी आले पाहिजे आणि त्या माध्यमातून संवाद साधता आला पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकून घेता आलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आज या लातूरमध्ये, ज्या लातूरमध्ये अनेक वर्ष आम्ही आलो, सन्मान्य विलासराव देशमुख साहेब असतील, शिवराज पाटील साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, हा सगळा विकासाचा कार्यक्रम आपण सर्वांनी अनुभवला पाहिला. त्या लातूरमध्ये आम्हाला सर्व ज्येष्ठ नेत्यांची उडी असते, सगळे जुने दिवस आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि ईश्वर कृपेने त्यांच्यानंतर शिवराज पाटील साहेबांचा आशीर्वाद आले आम्हा सर्वांना मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात करायचंच आहे, पण मराठवाड्यात सुद्धा सगळी जी जुनी एकंदरीत ताकद जी आपण निर्माण केली, याच्यापुढे द्विगुणित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. म्हणून आज लातूरच्या या बैठकीला निश्चितच एक वेगळं महत्व आहे, असं मी म्हणत ठरवून आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्वांची जिल्हानिहाय चर्चा झाली. आपल्या सर्वांचा बरोबर या ठिकाणी ऐकण्याचा निश्चित प्रयत्न झाला. प्रभारी हे चाणक्य आहे, चाणक्य वेळेत झालं, ते महाराष्ट्र ओळखला आणि संघटनेमध्ये राहिलेल्या माणसाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची काय मानसिकता आहे, संघटना तरी किती चालते आहे, संघटनेमध्ये येणारे पदाधिकारी खरंच पदाधिकारी काम करतायत का, की एक ब्लॉक अध्यक्षाला आमच्यामध्ये एक ब्लॉक अध्यक्ष किती आहेत, NSYचे अध्यक्ष आलेत का, अमुक आलेत का, प्रमुख आलेत का, ही सगळी माहिती बातमी घेतो. ते मराठवाड्यात आले, मला आठवतंय आपल्या त्यावेळेस इंद्रजीच्या नावावर ज्योत आपण काढली होती, राजीवजींची ज्योत यात्रा आपण नंतर ते गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ ज्योतीचा कार्यक्रम आपण मशाल घेऊन निघालो होतो. आणि हृदयशी त्यावेळेस
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याबरोबर पाहिलेलं राहिलेलं काम केलेलं आहे. त्यामुळे संघटनेमध्ये असलेला माणूस अनेक वेळा 7-8 तर आमदार म्हणून काम केलं, खासदार म्हणून काम केलं आणि त्यांच्या सगळ्या या अनुभवाची शिदोरी घेऊन त्या महाराष्ट्राचा महत्वाचा चार्ज त्या त्यांच्याकडे आहे. लोकांना वाटलं तो दक्षिणेचा माणूस आहे, हिंदी समजतं की नाही, बोलता येतं की नाही. आपण पाहताना ते हिंदी समजतात आणि मराठी कळतं बोलता येते. त्यामुळे बोलताना सांगावं काय बोलताय. त्यामुळे आपण पाहिलं प्रकारे होते भाषेचा प्रश्न होता, परंतु त्यांना हिंदी चांगली बोलता येते, अतिशुद्ध हिंदी ते बोलतात आणि मराठी त्यांच्या भावना प्रत्येक जण या ठिकाणी आपली भूमिका मांडत असताना त्यांच्या भावना काय, काय प्रश्न आहे, विभागाच्या काय समस्या आहे, निवडणुकीची काय परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांचा अनुभव हा देशभरावरचा अनुभव त्यांचा आहे, संघटनेचा अनुभव हा विशेष आम्हाला उपयुक्त ठरणार आहे. याबद्दल मला निर्माण शंका नाही. तो आज आपण महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रयोग केला. 2.5 वर्ष सरकार महाराष्ट्रामध्ये आपलं राहिले. आज आपण विरोधी पक्षात पुन्हा बसलेलो आहोत, सरकार आपलं राहिलं नाही, आमदार काही गेले त्यामुळे सरकार पडलं. परंतु आज ही चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत. मला आनंद आहे की अनेक ठिकाणी मला माहिती आहे काही काही जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, जागा आपल्याकडे राहिली पाहिजे, या मागच्या भावना मी समजू शकतो. आणि त्यांना विचारलं उमेदवार कोण, तुम्ही सांगाल उमेदवार आपल्याकडे कोण तयार आहे, महत्वाचा भाग आहे. पण त्यात महत्वाची ही बाजू आहे की प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्यातला खासदार आपल्या पक्षाचा असला पाहिजे, आमदार असल्या आपल्या पक्षाचा असला पाहिजे. आणि त्याला जाणीव आहे की 5-10 वर्षाच्या वेळेस आपला खासदार राहत नाही, त्यावेळेस त्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय निर्माण होते की काही जिल्ह्यामध्ये काहीच नाही आहे. इथल्या लोकांना विचार सांगू शकतील की काय अवस्था आहे. फार आर्थिक कुचंबना, विकासाची कामं, अपेक्षा लोकांच्या डेव्हलपमेंट संदर्भात जुळून आणायची असतील, तिथला आमदार खासदार आपला असला पाहिजे ही भावना त्याच्यासाठी आहे. म्हणून लोकांनी सांगितलं आपल्याला काही चुकीचं नाही आहे, इथं म्हणत काही चुकीचं नाही आहे. तो आज हा निर्णय घेत असताना तुम्हाला आम्हाला ठरवावं लागणार आहे की महाविकास आघाडीचं गठबंधन मार्ग का करत आहोत. काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये आम्ही चर्चा करता राहुलजींनी एक स्पष्ट भूमिका घेतली. राहुल गांधी म्हणाले काही ठिकाणी आपल्याकडे 35% मत आहे, 38% मत आहे, भाजपला 45% मत आहे, 50% मत आहे. हा जो गॅप आहे आपल्याला त्यांच्यामध्ये, हा जर गॅप भरून काढायचा असेल तर जी विखुरलेली मतं आहे, जी विभाजनामुळे मतं इकडे चाललेली आहे, ती मतं जर गोळा केली निश्चित आपला उमेदवार नक्की निवडून घेऊ शकतो. ही भूमिका राहुल गांधींनी आपल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या मीटिंग मध्ये व्यक्त केली. तेलंगणामध्ये निवडणुकीची भूमिका घेतली. तेलंगणामध्ये काँग्रेस येणारच नाही अशा प्रकारे पहिल्यापासून मात्र आपल्या लागूनच हैदराबाद काय लांब आहे का, मराठवाडा लागूनच आहे, पुढच्या संबंधात मराठवाड्याचे. त्यावेळेस केसीआर पुन्हा निवडून येणार आणि केसीआर हैदराबाद सोडून मराठा दुसरे होते की नागपूरला आले, नांदेडला आले, आमच्याकडे औरंगाबाद केले, सगळीकडे जाऊन आले. त्याची अँबॅसेडर काम जोरात होती सुरुवातीला. आपले पण किती गेले होते काही गुलाबी घालून बसल्या. परंतु लोकांनी झटका दिला. आपण पाहिलं की तेलंगणामध्ये सुद्धा केसीआरला घरी बसून त्याकडे सत्ता आपण आणू शकलो. यासाठी आणू शकलो ज्या काही इतर पक्ष होते त्यांना आपण सोबत घेतलं आणि फार मेहनतीने, म्हणजे सोपं काम नाहीये, मेहनतीने त्या ठिकाणी आव्हान स्वीकारून त्या ठिकाणी आपल्याला सत्ता आणता आली. तेलंगणाचा उदार आहे. आपण म्हणत तेलंगणाला बाकीचे राज्य घेत आहेत, प्रश्न आहेत की ते नाकारत नाही. काही राज्य आज तेलंगणा आलं, कर्नाटक आलं, मध्य प्रदेश गेलं, छत्तीसगड गेलं, राजस्थान गेलं, एकीकडे आलं दुसरीकडे गेलं, असं झालेलं आहे. याही परिस्थितीमध्ये आजचे जे प्रश्न आहेत, माझी अपेक्षा होती कारण मी या विषयावर सुद्धा बोलतोय, काही विषयासंदर्भामध्ये काही स्पष्टता असली पाहिजे. महाविकास पहिला विषय तो महाविकास आघाडी म्हणून
आपल्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव ठाकरे आपण तिघही एकत्र येऊन ज्या जागा, कुठली जागा कोणाला अधिक सोयीची आहे, काही ठिकाणी काँग्रेसची स्थिती चांगली आहे, शिवसेनेची मदत झाली, राष्ट्रवादीची मदत झाली, जागा आपण निघते. काही ठिकाणी राष्ट्रवादी परिस्थिती चांगली आहे, त्यांना आपण त्याची जागा निघते. काही ठिकाणी उद्धव ठाकरेंची परिस्थिती चांगली आहे, आपण सगळे मिळून त्याची जागा निघते. म्हणजे ज्याचा तिथे स्कोर जास्त आहे तिथे ही जोड लावली तर महाराष्ट्रामध्ये तिघही मिळून आपण यश मिळवू शकतो, की त्यातलं गणित आहे. याचा अर्थ आपल्या लोकांना दावत तसं भूमिका नाहीये, पण काही नसल्यापेक्षा काही जास्त हे सोयीचं आहे. त्याकरता आपल्याला गठबंधन करण्याच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय वरिष्ठ पक्षाचा विचार घेतलाय किंवा होतोय. प्रकाश आंबेडकर बोललो, अजूनही बोलणं सुरू आहे. आपल्या समाजाच्या मराठवाड्यामधल्या एकंदरीत 8 जागेमध्ये प्रश्न निर्माण झाले, त्याही बाबतीत आपण सर्व अनुभव आहोत. मी स्वतः अनुभव येतो माहिती काय कसं करायचं. त्यामुळे या गठबंधनमध्ये वंचित विकास आघाडीला सोबत आणलं पाहिजे ही भूमिका आमची आहे. उद्या 30 तारखेलाच बैठक जाहीर निमंत्रण दिलेलं आहे. आम्ही जाहीर निमंत्रण दिलं, लेखी पत्र नाना पटोलेंच्या सहीने आणि जयंत पाटलांच्या सहीने आणि संजय राऊत यांच्या सहीने जाहीर पत्र त्यांना आम्ही लेखी पाठवलंय. कुठे लपून ठेवलं ना आमची भूमिका आहे की तुम्ही जर आला यश 100% मिळण्यामध्ये खात्री करू शकते, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्या अनुषंगाने हा प्रयत्न हा सुरू आहे. त्यांचं काम आहे. मनापासून विनंती केली त्याच्यावर कुठेही आमचा वेगळी भूमिका नाही आहे. आमची अपेक्षा आहे की प्रकाश आंबेडकरांनी साथ दिली मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र बदल जे मताची फाटाफूट होते आणि फायदा तिसऱ्याला होतो तो टाळायचा असेल, निश्चितच आपल्याला त्यांना सोबत घ्यायची आमची इच्छा आहे. त्यांची इच्छा असतील तर किंवा साखर पडेल आणि मग त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे म्हणून सांगितलं. आज 2 विषय जे प्रामुख्याने निवडणुकीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनामध्ये जी एकंदरीत जलविचला, राम मंदिरामुळे काय झालं, सगळीकडे चर्चा. परवा 22 तारखेला राम मंदिरचं उद्घाटन झालं. एकीकडे राम मंदिरचा राजकीय फायदा सत्ताधारी पक्षाने उचलला आणि मग राम मंदिराचा परिणाम काय होता. पहिल्यांदा आपले स्पष्ट केलं पाहिजे, राम मंदिर आणि बाबरी मस्जिद हा विषय आता संपलेला आहे. कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला. सुप्रीम वादास्पद विषय होता, वादाच नाही, पण वादास्पद विषयावर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेतल्यानंतर मला वाटतं देशाचा सर्वोच्च सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला आम्हाला बोलण्याचा प्रश्न राहिलेला नाही, स्पष्ट केलं. आता प्रश्न दुसरा आहे याच्यामध्ये की मग राम मंदिर, सर्वांच्या मनामध्ये राम आहे, सर्वांच्या मनामध्ये राम आहे. मुस्लिम मंडळी मस्जिदीमध्ये जातात, पारशी लोक त्यांच्या त्या देवस्थानामध्ये जातात. प्रत्येकाला धर्म आहे, प्रत्येकाला जात आहे, प्रत्येकाला समाज आहे, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने विचार मांडण्याची भूमिका आहे, मोकळीक आहे. तो रामाचा उपयोग जर विशिष्ट राजकीय पक्षांसाठी त्यांच्या कामाकरता जर रामाला निवडणुकीत उतरवण्याचं काम चालू असेल, हे ऑब्जेक्शनेबल आहे. आज रामाच्या उत्सवामध्ये निवडणुका काँग्रेसची लोक गेली होती, बिलकुल त्याच्या हरकत नाही. आपण कुठल्या विरोधाकडून जात नाहीये, परंतु आपल्याला बाजूला टाकून आम्ही फक्त रामाची सगळी जबाबदारी आमच्यावरच आहे, आम्हीच आमचाच राम आहे ही जर भूमिका कोणी घेत असेल तर मला त्याचा प्रत्युत्तर देण्याची वेळ आहे. लोकांच्या संभ्रम न ठेवता या भूमिकेला अनुसरून आपल्याला स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजे. राम कुठला पक्षाचा नाही आहे, राम सर्वांचा आहे, प्रत्येकाचा आस्थेचा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी राजकीय वापर रामाचा कोणी करू नये अशी भूमिका जर कोणी घेतली तर काय चुकीचं त्याच्यामध्ये. मला वाटतं या बाबतीमध्ये स्पष्टता असली पाहिजे. याच्यामध्ये सगळे विषय महत्वाचे जरी असले तर राजकीय दृष्ट्या याचा वापर करणं निश्चितच देशामध्ये अधिक ध्रुवीकरण झालं पाहिजे, पोलरायझेशन झालं पाहिजे आणि त्याचा फायदा भाजपला झाला पाहिजे. अशा पद्धतीचं एक सिस्टमॅटिक प्लॅन जो आपल्या गेलेला आहे, त्या सिस्टमॅटिक प्लॅनला उत्तर दिल्याशिवाय पर्याय काय करू. आम्ही कसं बोलायचं, का बोलायचं, अशाच विवंचनेमध्ये आपण राहिलो मला वाटतं की यातून नुकसान होईल आणि त्यासाठी आपल्याला निश्चित व्यवस्थितपणे भूमिका मांडण्याची गरज आहे. दुसरा विषय जो आहे मराठा आरक्षणाचा, आपली भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न जो आहे मराठा आरक्षणाला आपल्याला समर्थन आमचं आहे आणि मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे.
ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सत्तेमध्ये असताना ही भूमिका होती, हा म्हणून नाही. सत्ताच्या जातीमध्ये पक्षामध्ये असताना म्हणजे आपल्या सत्तेमध्ये असताना बरोबर आपलं असताना भूमिका आपण घेतली होती. आज एक भूमिका आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर आरक्षण मिळालं पाहिजे, मुस्लिम आरक्षण मिळालं पाहिजे. या आरक्षणाच्या मुद्द्या संदर्भात कुठली भूमिका वेगळी नाही आहे. आणि मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की जोपर्यंत 50%च्या वर आरक्षणाची भरण्यासाठी शिथिल करत नाही तोपर्यंत आरक्षण स्पष्ट बोलतो. पण तुम्हाला सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिला आहे की जो तुम्हाला 50%च्या वर महाराष्ट्रामध्ये 65% ईडब्ल्यूएस म्हणजे 52% आरक्षण सामान्य आहे. 10% वर जोडली ईडब्ल्यूएस लिगल सेक्शनचं 62% रिझर्वेशन महाराष्ट्रातले जे सुप्रीम कोर्टाच्या एकत्रित निर्णयाचं उल्लंघन करून वर गेलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय स्टंट आउट केला. सुप्रीम कोर्ट म्हटलंय की जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये काही बदल करत नाही, सामाजिक परिस्थिती कशी मागासली सांगत नाही, प्रूव्ह करत नाही, तोपर्यंत तुम्हाला आरक्षण घेता येणार. सुप्रीम कोर्ट त्यावर सभागृहावर रेकॉर्ड आहे. मी जे बोलतो रेकॉर्डवर आजही आहे की मी काय बोललो. आमचं मध्ये एवढंच आहे, काय तुम्ही घेतला निर्णय स्वागताली आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून चांगली गोष्ट आहे. पण पुढचा प्रश्न थोडा सुटला का? कालचा निर्णय जो मुख्यमंत्र्यांनी घेतला तर ते थोडं सुटला का? मला बऱ्याच लोकांना विषय कधी समजत नाही, काही कोणाला समजत नसेल तर सांगायचं. ज्या लोकांकडे पूर्वी दाखले आहेत, ज्यांच्याकडे त्यांना दाखले मिळाले आणि दाखले मिळून त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळालं. आम्ही ही भूमिका घेतली होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. कुठे आम्ही त्याच्यात कुठे विरोध बोलतोय. पण महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. गावागावात लोक पडायचं सुरू झालं, त्या वाद सुरू झाले, भांडण सुरू झालेले. मला एवढं सांगायचं होतं, कालचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला की सगळ्या सोयऱ्यांच्या व्याख्येने जे कोण असतील त्यांना सुद्धा ठीक आहे की ऑर्डिनन्सचा त्यांनी सुद्धा दाखवला. ऑर्डिनन्स निघायचा आहे, निघालेला नाही, ऑर्डिनन्स निघायचा आहे. कॅबिनेटचा निर्णय नाही, ऑर्डिनन्स निघायचा आहे. चांगल्याची गोष्ट आहे. मोठं सुरुवात गोड झाली, सुरुवात गोड झाली, शेवट प्रतिसाद गोड झाला. म्हणून सुरुवात चांगली झाली, शेवट प्रतिसाद गोड झाला. कारण तो तुम्ही ज्यांच्याकडे पूर्वी दाखले आहे त्यांना आरक्षण मिळणार आहे, त्यांच्या सगळ्या सोयीला मिळणार आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही त्या सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आपली आहे. त्यावेळेस काय आपण ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका घेतो, त्यावेळेस इतर जे त्याच्यात बसत नाही त्यांनाही मिळालं पाहिजे ही भूमिका. आम्ही म्हणतो की सुरुवात चांगली झाली, शेवट बरोबर करा, हीच आमची भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आमचं हे आरक्षणाचा विषय. मला सांगा, गावोगावी त्या ठिकाणी बंदी घेण्याचं काम बऱ्याच ठिकाणी झालं, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावात झालेलं आहे. परंतु ही सत्य बाजू ही कोणीतरी मांडता आली पाहिजे, भूमिका सांगता आली पाहिजे, स्पष्टता आणता आली पाहिजे. मग कसं बोलायचं साहेब, थांबाला 20 तारखेपर्यंत, थांबाला 25 तारखेपर्यंत, थांबाला 30 तारखेपर्यंत, हा जो कार्यक्रम काही ठिकाणी आहे परंतु अशा पद्धतीने चालणार नाही. भूमिका स्पष्ट घेऊन आपली भूमिका चुकीची आहे, आपली भूमिका स्पष्टपणे ऑन रेकॉर्ड आहे, साहित्यपणे आपण आपल्या युट्यूबवर विधानसभेच्या बातम्यांना दुसरा पाहिला तर स्पष्ट ही भूमिका पहिल्यापासून आजही तीच आहे की त्यांना अधिकार नसताना त्यांनी आरक्षण मागच्या वेळी निवडणूक जाहीर केलं होतं. आजही जे म्हणताय की पूर्णपणे झालेलं नाहीये, सुरुवात आहे. आमचं म्हणून पूर्ण करून टाकू आणि मग बाकीच्यांचा विचार करा. ओबीसीचा विचार करा, मुस्लिमचा विचार करा, अन्य धनगर समाजाचा विचार करा. जे जे हरकत नाही. आम्ही फक्त पंतप्रधान मोदींना भेटलो दिल्लीमध्ये. मी अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिघे घेतली त्यांना हा प्रश्न त्यांच्या आम्ही सांगितला की ह्या निर्णयावर तुम्ही निर्णय काहीतरी घेतला पाहिजे. जोपर्यंत केंद्र शासन त्याच्यात हस्तक्षेप करत नाही, केंद्र शासन कायद्यामध्ये बदल करत नाही, सभागृहामध्ये निर्णय घेत नाही, तोपर्यंत राज्य सरकार काही करू शकत नाही. की जाहीर भूमिका त्यांच्या समोर मांडलेली आहे. त्यामुळे दोन्ही प्रश्न, आज मराठा समाजाचा विषय, राम मंदिराचा विषय, हे प्रश्न व्यवस्थितपणे मांडून आपल्याला आव्हानात्मक परिस्थिती समोर गेलं पाहिजे. कारण की सामान्य मतदाराला बऱ्याचशा गोष्टी
तुम्ही समजतात, तुम्ही समजत नाही, दिशाभूल केली जाते, अनेक पद्धतीने काही विचार व्यक्त केले जातात आणि म्हणून मला वाटतं की सगळे विषय मुद्दाम आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडता आले पाहिजे. मला मुद्दाम याबरोबरच आता मगाशी नानाभाऊंनी आढावा घेतला, बीएलएचा आढावा घेतला. ठीक आहे, बीएल असलेच पाहिजे, बीएल असलेच पाहिजे, बीएल ट्रेनिंग दिलं पाहिजे. तालुका पातळीवर, गाव पातळीवर जे आपले बूथ एजंट्स आहेत त्याला नेमकं काय अपेक्षित आहे, आपल्याकडे बीएल काय काम आहे माहिती आहे? बीएलए कशाला नियुक्त करायची, बीएलए काय काम करायचं, बूथला काय काम करायचं, हे लोकांना बीएलए नियुक्त केले का? केले. नेमकं पुढं काय? आमचं म्हणणं एवढंच नाही, ज्यांना बीएलएचं काम दिलेलं आहे त्या बीएलएला ते बूथ सांभाळायचं आहे, त्या बीएलएचं ट्रेनिंग करण्याचं काम आहे. त्यांनी जाऊन गावाला बूथ कमिटी जी केली आहे त्या बूथ कमिटी जाऊन त्याच्यात कोण घ्यायचं आहे, मतदान होईपर्यंत थांबायचंय. शेवटचं मतदान झाल्यावर सुद्धा फॉर्म भरून घेतला पाहिजे. मतपेटीमध्ये पडलेली मतं, मोजताना निघालेली मतं ही टॅली झाली पाहिजे. ते शेवटपर्यंत काम बीएलए केलं पाहिजे. हा मॅनेजमेंटचा भाग आहे, हा राजकीय भाग आहे, मॅनेजमेंटचा भाग आहे. निवडणुकीमध्ये या गोष्टी नाही केल्या, निवडणुकीत काही होऊ शकतं की तुम्हाला वेळेचं काही केलं नाही. आजच्या काळात तर काही होऊ शकतं आणि त्यामुळे हा बीएलएचा विषय हा गांभीर्याने घेतला नाही. काही मला सांगत होत्या दोन्हीताई की आता काही जिल्ह्यामध्ये तर भाजपमध्ये पोहोचले आणि गावोगावी कार्यक्रम सुरू झाला आहे, पुढचा बराचसा कार्यक्रम आता सुरू झाला आहे. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की आता वेळ आपण राहिले स्वतः मैदानी वेळ आले. वाटतं या फेब्रुवारीच्या महिन्यात पार्लमेंट सेशन संपलं की 18 फेब्रुवारीला नाही असं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे वेळ न जमता आपल्याला या सगळ्या गोष्टी निश्चितच विचार करून करावा लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत. आज सगळ्यात जास्त आत्महत्या मराठवाड्यात, महाराष्ट्रात आहेत सगळ्यात जास्त आत्महत्या आज मराठवाड्यात. कोण बोलतो पण म्हणजे सरकार म्हणून आपण तर बोलतोच आहे, पण ज्या सरकारची जबाबदारी आहे ते सरकार हा शेतकऱ्याच्या आत्महत्या बोलतोय का, पीक विम्याच्या बाबतीत बोलतोय का, पैसे मिळाले त्याला कोणी विचारलं का? काहीच नाहीये. हा ज्वलंत प्रश्न आपला सगळा टोन जो आहे, आपण सगळं जे आपली एकंदरीत भूमिका आहे की जे आरक्षण, इथे मंदिर मस्जिद आणि हे बाकीच्या विषयावर कार्यक्रम सुरू आहे, मूळ विषयावर कोण लक्ष देत आहे का, कोणी बोलतंय का? बेरोजगारीचा सगळ्यात मोठा प्रश्न आपण पाहतो की बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न असताना रोजगार किती लोकांना मिळाला, रोजगाराची काय परिस्थिती आहे, रोजगार निर्माण झाला का? हे मूळ प्रश्न जे आहे शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि महागाई, तीन विषय जे वारंवार सातत्याने लोकांना भेडसावणारे आहेत त्याच्यावर फोकस नाही केला. मला वाटतंय की हा सगळा विषय अतिशय महत्वाचा आहे. जिथे आपण लक्ष फोकस करून त्याच्यावर आपण भूमिका मांडली तर मला वाटतं बाकीचे विषय महत्वाचे आहेत, तर त्याच्यापेक्षा महत्वाचे विषय आहेत जे सामान्य माणसाशी निगडीत आहे. सामान्य माणसाला यातून खऱ्या अर्थाचं घर रोजीरोटी चालण्याचे विषय जे आहे याच्याशी निगडीत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मित्र, महिला आरक्षणाचा विषय 33% आरक्षण तुम्ही पार्लमेंटमध्ये विशेष अधिवेशन म्हणून दिलं म्हणजे काय 2029 ला लागू होणार. म्हणजे ताटामध्ये पुरणपोळी वाढली आणि म्हणाले की 5 वर्ष खाऊ नको, नंतर 2029 ला. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे. आरक्षण तर दिलं तर लागू केव्हा होणार 2029 ला. म्हणजे नेमकं काय चाललं जे गाजर दाखवायचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम महिलांच्या बाबतीमध्ये दिसतं आपल्याला. मला मुद्दाम ठिकाणी उल्लेख करा, अधिक वेळ मी घेणार नाही कारण की चैत्र साहेबांना पुढे जायचं असल्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही. पण तुम्हाला मुद्दाम सांगायचं आजची या बैठकीतून निश्चितच आपल्या सर्वांशी भेटण्याचा योग आला, त्यातून बरेचसे विषय समोर आलेले आहेत. माझी भूमिका या ठिकाणी कार्यकर्त्या नात्याने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे योग्य वाटतं ते स्वीकारा, नाही सगळं सोडून द्या. त्या ठिकाणी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.